साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लॉकडाऊन काळात गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये म्हणून नगरसेविका फिरदौस पटेल यांच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले। शनिवारपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। याच दरम्यान रमजानसारख्या पवित्र सण आला आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 16 मधील गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये म्हणून प्रभाग क्रमांक 16च्या नगरसेविका फिरदौस पटेल यांच्या मार्फत साखर, चहापत्ती, डाळ, तेल, साबण, मीठ आदींसह 15 वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले। लॉकडाऊन काळात येणाऱ्या पवित्र अशा रमजान सणादिवशी जीवनावश्यक वस्तूंची कमी भासू नये या हेतूने एक सामाजिक बांधिलकीतून धान्याचे किट वाटण्यात आल्याची माहिती नगरसेविका फिरदौस पटेल यांनी दिली। आपण बघतो की जिल्हा प्रशासनाने 8 दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ म्हणून आपण या ठिकाणी गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केलेलं आहे। आपण बघतो की 8 दिवसाचा कडक असा लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीत सर्व दुकाने सर्व बंद असतील, त्या ठिकाणी मार्केट सगळे बंद असतील आणि गरिबांचे हाल होऊ नये हे एक विचार लक्षात घेता आपण आज सर्व गरिबांना घरोघर जाऊन त्या ठिकाणी आपण त्यांना अन्नधान्याचे पॅकेट्स दिलेले आहोत आणि आज काही प्राथमिक स्वरूपात 10 जणांना आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून या ठिकाणी त्यांना अन्नधान्याची किट दिलेली आहे आणि प्रत्येक घरात अन्नधान्य पोहोचेल अशी व्यवस्था आपण कार्यकर्त्यांमार्फत केलेली आहे आणि नक्कीच कुणाची उपासमारी होऊ नये, गरिबांचे हाल होऊ नये। आपण बघतो की लॉकडाऊनमध्ये काही अशा केसेस झाल्या की जे भूकमारीमुळे त्यांचे प्राण गेलेले आहेत, तर असं होऊ नये त्याचं एक विशेष लक्षात आपण घेता आपण हा आज कार्यक्रम राबवलेला आहे, हा उपक्रम राबवलेला आहे नक्कीच। आणि जे काही मदत लागेल गरिबांसाठी असेल किंवा आरोग्य सेवेमध्ये जे काही आमचं योगदान असेल ते नक्कीच आम्ही प्रभाग क्रमांक 16 नगरसेविका या नाते आम्ही करण्यास तयार आहोत। प्रशासनाला देखील सहकार्य करण्याची आमची भूमिका नक्कीच असते। साधारणतः एक 500 किट आहेत आणि प्रत्येक घरात आपण त्यांना ते कार्यकर्त्यांमार्फत आपण ते पोहोचवतो। आमदार प्रणिता शिंदेंच्या हस्ते आता एक 10 लोकांना प्राथमिक स्वरूपात आपण आता दिलेलं आहोत आणि बाकीचे जे पॅकेट्स आहेत ते घरोघरी जाऊन आपण पोहोचवले जातील। कुठलीही गर्दी होऊ नये याचा आपण लक्षात घेता आपण त्या ठिकाणी सगळ्यांना पोहोचवण्याची व्यवस्था केली।